डिजिटल भानगड. पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या जनसामान्यांच्या मनात वर्षानुवर्ष दबलेल्या संतापाचा ज्वालामुखी फाटलाय, ज्याची थेट झळ तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांना बसू लागली आहे. सोनापूरमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हिंसक हल्ला ही केवळ एका नेत्याविरुद्ध झालेली निदर्शनं नसून ती इथल्या सामान्य जनतेच्या तीव्र लोकभावनांची आणि उपेक्षेची परिसीमा आहे. गेल्या 15 वर्षापासून ज्या मतदारांनी विश्वासानं सत्ता सोपवली त्यांना आज हक्काचा रस्ता आणि पिण्याचं पाणी यांसारख्या मूलभूत गरजांसाठी ही वणवण करावी लागतीये. एका बाजूला गरिबीशी झुंजणाऱ्या दिव्यांग मुलांचे आणि वृद्ध आई वडिलांचे अश्रू आहेत, तर दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींच्या आलिशान वास्तूंचं वैभव आहे. हाच टोकाचा विरोधाभास लोकांच्या मनाला प्रचंड बोचत होता. आपण निवडून दिलेले नेते केवळ मतांपुरतं दारात येतात आणि निवडून आल्यावर सोयीस्करपणे विसरून जातात. ही भावना स्थानिक नागरिकांमध्ये घर करून बसली होती. प्रशासकीय उदासीनता आणि नेत्यांची निष्क्रियता यामुळे हताश झालेली जनता आता कमालीची चिडली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय वातावरणानं या संतापाला तोंड फुटलं असून पिढ्यानपिढ्या होणारी फसवणूक आणि विकासाचा अभाव यामुळेच लोकभावनेचा हा उग्र उद्रेक रस्त्यावर अंडीफेक, दगडफेक आणि चोर चोरच्या घोषणाच्या रूपाने बाहेर पडलाय. नेमकं या राड्यामागची खरी कहाणी काय आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण कमालीचं तापलं असून तृणमूल काँग्रेसचे म्हणजेच टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हिंसक हल्ल्यानं या संघर्षाला मोठं वळण दिलंय. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना दररोज ठिकठिकाणी नागरिकांच्या संतापाचा आणि विरोधाचा सामना करावा लागलाय. अशातच शनिवारी हा रोष थेट पक्षाच्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर उलटल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक बॅनर्जी हे दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर भागाच्या दौऱ्यावर गेले असताना तेथील संतप्त जनतेनं त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शनिवारी दुपारच्या सुमारास अभिषेक बॅनर्जी हे सोनारपूर येथील कमराबाद भागात एका स्थानिक कार्यक्रमासाठी आणि जनसंपर्कासाठी पोहोचले होते. मात्र त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोळा झाले. अभिषेक बॅनर्जी यांच्या आगमनाची कुणकुण लागताच तेथील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं. दुपारच्या 4:30 वाजेच्या सुमारास जेव्हा बॅनर्जी यांची गाडी कमराबाद भागात आली तेव्हा आधीच दबा धरून बसलेल्या आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला घेरलं. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो संतप्त नागरिकांचा समावेश होता. या आंदोलनात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती आणि त्या हातामध्ये अंडी घेऊन सर्वात पुढे उभ्या होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून आणि वाहनांचा ताफा पुढे जाणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यावर अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या 4चाकी गाडीतून खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि सुरक्षा रक्षकांच्या सल्ल्याने ते एका दुचाकीवर बसून परिसरात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र आंदोलकांचा आक्रमक पवित्रा एवढा तीव्र होता की त्यांनी अवघ्या काही मीटर अंतरावरच बॅनर्जी यांची बाईक अडवली आणि त्यांच्यावर चहूबाजूंनी हल्ला चढवला. संतप्त जमावाने केवळ घोषणाबाजी न करता थेट हिंसक मार्ग अवलंबला. आंदोलकांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या दिशेने अंडी आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. हा गदारोळ इतका वाढला की काही आंदोलकांनी बॅनर्जी यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे कपडे देखील फाडले आणि त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याचा म्हणजेच मारहाण करण्याचा थेट प्रयत्न देखील केला. या अभूतपूर्व गोंधळात जमावानं रस्त्यावरील 2 दुचाकी गाड्याही उचलून फेकून दिल्या, ज्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड धावपळ आणि आरडाओरड सुरू झाली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचं पाहून अभिषेक बॅनर्जी यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी तात्काळ सुरक्षेचे कडे कडक केले. बॅनर्जी यांना गंभीर दुखापत होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या डोक्यात हेल्मेट घातले आणि जमावाच्या तावडीतून त्यांना कसाबसा रस्ता काढून सुरक्षितपणे बाहेर काढले. या हल्ल्यात बॅनर्जी यांना किरकोळ दुखापती झाल्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. या संपूर्ण घटनेदरम्यान आंदोलकांकडून सातत्यानं चोर चोर अशा घोषणा दिल्या जात होत्या, ज्याने या आंदोलनाचा राजकीय आणि सामाजिक रोग स्पष्ट दिसतोय. या हिंसक घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आपली भूमिका मांडताना तृणमूल काँग्रेस सरकार आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे तसेच निष्क्रियतेचे गंभीर आरोप केलेत. गेल्या 15 वर्षापासून या भागात तृणमूल काँग्रेसची सत्ता असूनही या ठिकाणी पायाभूत सुविधांचा कोणताही विकास झालेला नाही, अशी स्थानिक लोकांची मुख्य तक्रार आहे. एका स्थानिक नागरिकानं जो रेल्वे गाड्यांमध्ये गाणी गाऊन अत्यंत गरिबीत आपले पोट भरतो
आपली व्यथा अत्यंत भावनिक शब्दात मांडली आहे. त्यानं सांगितलं की त्याचे आई वडील अत्यंत वृद्ध आहेत आणि त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. परंतु आजपर्यंत सत्तेतील एकाही नेत्यानं किंवा लोकप्रतिनिधीनं त्याच्या घराकडे फिरकून साधी विचारपूसही केलेली नाही. सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळत नसताना दुसरीकडे अभिषेक बॅनर्जी यांनी स्वतःसाठी 17 आलिशान घरं उभी केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून उघडपणे केला जातोय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झाल्यामुळं आता लोकांच्या आशा पल्लवित झाल्या असून वर्षानुवर्ष दबलेला हा संताप या निमित्तानं बाहेर पडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर स्थानिक जनता एवढी का संतापली होती? या कारणांचा शोध घेतला असता या ठिकाणी दुरावस्थेचे विदारक चित्र समोर येते. कमराबाद आणि सोनारपूर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सुमारे 1 किलोमीटरचा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेलाय. पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय, ज्यामुळं नागरिकांना चालणं देखील असह्य होते. याशिवाय पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या या भागात अत्यंत गंभीर आहे. स्थानिक महिला आणि नागरिकांनी सांगितलं की ममता बॅनर्जी राज्याच्या मुख्यमंत्री असताना त्यांना अनेक वेळा लेखी अर्ज देण्यात आले, प्रत्यक्ष विनंत्या करण्यात आल्या, मोर्चे काढण्यात आले, परंतु रस्ते दुरुस्ती आणि पाणी पुरवठा सुधारावा या मागण्यांकडे प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. 15 वर्ष सातत्यानं सत्तेचा उपभोग घेऊनही जर आमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील तर नेत्यांनी मतांसाठी आमच्या दारात का यावं, असा संतप्त सवाल लोकांनी उपस्थित केला. नेमक्या याच विकास शून्यतेच्या आणि आश्वासनाच्या पूर्ततेअभावी लोकांच्या मनात निर्माण झालेल्या तीव्र संतापाचा स्फोट शनिवारी आपल्याला पाहायला मिळाला, ज्याचं पर्यावसान अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील अंडीफेक, दगडफेक आणि घोषणाबाजी झालं. या घटनेनं पश्चिम बंगालमधील आगामी काळातील राजकीय संघर्षाची नांदी पुन्हा एकदा स्पष्ट केली. मंडळी, सोनारपूरमधील ही अभूतपूर्व घटना पश्चिम बंगालच्या राजकारणाला लागलेली एक मोठी चपराक असून सत्ता आणि जनता यांच्यातील वाढती दरी यातून स्पष्ट झाली आहे. लोकशाहीत जनता हीच जनार्दन असते आणि जेव्हा लोकप्रतिनिधी जनतेच्या मूलभूत गरजांकडे डोळेझाक करून स्वतःच्या वैभवात मशगूल होतात तेव्हा जनतेचा संयम तुटतो, हेच या हल्ल्यानं सिद्ध केलंय. गेल्या 15 वर्षाचा विकास शून्य कारभार, रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि पिण्याच्या पाण्याचा टिपूसही न मिळणं यामुळं होणारी सर्वसामान्यांची परवड आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. एका बाजूला गरिबांची हतबलता आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांची आलिशान घरं, या सामाजिक विषमतेनं लोकांच्या मनातील संतापाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या नवीन राजकीय पर्यायांनी या पीडित जनतेला एक नवीन हिंमत दिली असून वर्षानुवर्ष दबलेला हा आक्रोश आता रस्त्यावर उघडपणे व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेली ही दगडफेक आणि अंडीफेक केवळ एका नेत्यावर झालेला हल्ला नसून तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसानं पुकारलेला एल्गार आहे. लोकप्रतिनिधींनी जर अजूनही या जनक्षोभाची दखल घेतली नाही आणि आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही तर येत्या काळात हा असंतोष संपूर्ण राज्याला कवेत घेईल यात शंका नाही. अखेर जनतेचा हा उग्र अवतार राजकारण्यांसाठी एक अंतिम इशारा ठरला आहे. बरोबर की नाही मंडळी? तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.